करूया आणि मैदानाकडे आपण वळूया. सलामी जोडी मैदानामध्ये येते. फलंदाज रोहित. फटाक्यांची आतषबाजी अगदी उद्घाटन समारंभापासून आपल्या इथे पाहायला मिळाली ओळख आहे ती अर्थात ही स्पर्धा जर्मन मित्रमंडळ चिंचोली गोळे पुरस्कृत एकता चषक 2022 पर्व 3. मैदानाकडे वळतोय आपण. पहिले षटक घेऊन गोलंदाज. आजच्या दिवसातली शेवटची आजच्या रात्रीची शेवटचा सामना. उद्या मात्र 3:30 वाजता बरोबर रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर 3:45 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज तयार. अजय पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात होते आणि 3 षटकांचा सामना. अतिशय सुंदर खेळपट्टी, तितकंच सुंदर मैदान, मातीचं मैदान. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने डाव्या हाताने पहिला चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो मिडविकेट क्षेत्रामध्ये. शेतीशी चेंडू येतोय तोपर्यंत पहिली धाव या ठिकाणी येते. अतिशय गुणी खेळाडू म्हणून त्याचं खूप निश्चित योगदान आहे. रोहित पाडगे ज्याने संपूर्ण आजच्या रजनीमध्ये खूप चांगलं योगदान दिलं. खालापूर तालुक्याचं रन मशीन ज्यांना म्हणलं जातं. समोर मात्र फलंदाज असेल तो गौरव घोसाळकर. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी फुलटॉस होता. त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडविकेटला शेती चेंडू येणार तोपर्यंत आणखीन एक धाव गौरवच्या खात्यात मिळाली. 1 धाव. संघाची धावसंख्या आपल्याकडे 2 बिनबाद. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने. यातील जो संघ जिंकेल आज आपल्या घराकडे जाताना निश्चित आपल्या नावावर एक पारितोषिक निश्चित करेल. किमान 25,000चं आणि निश्चित एक चषक. तर तो कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला लगेच मिळेल. जाऊया मैदानाकडे. पुढील चेंडू. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श झाला होता. इथे मात्र यष्टीचषक आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक खूप मोठी चूक करतोय आणि या ठिकाणी मात्र बोनसच्या रूपाने मिळाल्या ह्या 4 चौकार 4 धावांसाठी. अतिशय सुंदर गीत. इथे आपण पाहिलं तर चौकार मिळाला. अर्थात जंजिरा मुरुड शहरापासून फक्त 5 किलोमीटर असलेलं हे किल्ला. अर्थातच एक कोळी भगिनी सांगते आपल्या प्रियकरा की हा किल्ला मला अर्थात पाहायचा आहे. इथे सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. मैदान क्षेत्रामध्ये जमिनीला झोकून दिलं आणि खरी त्या टेनिस विश्वातल्या खेळाडूंची ओळख आहे. जमिनीला झोकून देणं आणि एक चांगलं क्षेत्रक्षण. जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतो तेव्हा क्षेत्रक्षणाची अर्थात महत्त्व तितकंच महत्त्वाचं असतं. आणि तिथे मात्र पाहायला तर मी मैदान क्षेत्रामध्ये इथे मात्र जमिनीला झोकून दिलं. एकूण धावा येऊन पोहोचल्या त्या 7 धावा. तर ती कोळी भगिनी निश्चित या गीताबद्दल सांगेन. मैदानाकडे वळूया पुन्हा एकदा. यावेळी बसून खेळण्याचा प्रयत्न अर्थात स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये यष्टीचा चेंडू जातोय. पंचांकडे अपील मात्र अर्थात लेग बाईचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान. 1 धाव. संघाची धावसंख्या आपल्याकडे येते ती 8. अर्थातच ती प्रेसी सांगते की मला हा किल्ला पाहायचा आहे बोटीने. त्याचबरोबर कुलाबा किल्ला अलिबागचा, घारापूरची भेट आणि त्याचबरोबर वर्सोवा कोळीवाडा आणि डहाणूची खाडी मला बोटीने पाहायची आहे. हे स्वप्न होतं त्या कोळीबा भगिनीचं. अतिशय सुंदर गीत. तर जाऊया मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्ग समोर मात्र फलंदाज पुन्हा एकदा रोहित खेळतोय. वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळत असताना यावेळी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. त्याच क्षेत्रामध्ये मिळाला. यष्टीचा वेध मात्र घेऊ शकला. बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय सेली मिडऑफला. तोपर्यंत 1 धाव मिळाली. 1 धाव. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक इथे 9 धावा. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अर्थातच फलंदाजी यांच्या वाट्याला आली. तो संघ म्हणजेच अन्वेष 11 सावरवली. हे षटक समाप्त झालं. गोलंदाज अजयचं. आणि परवा जर आपण पाहिलं तर 20 तारखेला दोन्ही गावं या ठिकाणी एकत्र येतील एक टीम मधून. सावरवली आणि वडवळ. हे देखील क्रिकेटमधले एक आणखीन एक निश्चित मजा आपल्याला पाहायला मिळेल. तर हे षटक समाप्त झालं.
9 धावांचे योगदान इथे पाहायला मिळालं. राजेंद्र म्हात्रे फार मोठं नाव आहे अर्थातच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, ज्याने खऱ्या अर्थाने डोंबिवली त्याचबरोबर ठाणे भिवंडी या परिसरात रायगड खोपोली परिसरामध्ये अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून एक चांगले योगदान दिलं. खुटारी पनवेलचे हे अर्थात राजेंद्र म्हात्रे, त्यांना 7 आहे कृष्णादादा म्हात्रे यांची. तर मैदानाकडे आपण वळणार आहोत. नवीन षटक घेऊन गोलंदाजी येतोय. दुसरे षटक पॉवरप्लेचं षटक इथे समाप्त झालं. गोलंदाज ज्ञानेश्वर. 9 धावा पहिल्या 6 चेंडूमध्ये, 6 चेंडू आणि 9 धावा इथे आल्यात. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन तैनात केले. शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉईंट आहे, एक क्षेत्ररक्षक डीप पॉईंट आणि एक लॉंग ऑफ इरोशन ऑफ साईडला. दरम्यान पहिला चेंडू अकोटपैसे चेंडू होता. यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी मात्र या ठिकाणी थोडीशी ओव्हर होती. 1 धावेचे योगदान. डबल अंकामध्ये धावसंख्या येते ती 10च्या घरामध्ये. चला स्वयंसेवकांना विनंती आहे, जर स्प्रे एक जरा द्यायचा आहे मैदानामध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू होता वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. प्रयत्न चांगला होता. चेंडूला या ठिकाणी अडवलं केलं. तोपर्यंत आणखीन 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळाली ती फलंदाजला. 1 धाव मिळते ती फलंदाज गौरव. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचते ती 2. आणि आता मात्र पुन्हा फलंदाज खेळण्याची तयार असेल तर रोहित पाडगे प्रयत्न करतोय मोठा फटका खेळण्याचा. मतलब अकुटापेचे कोणते चेंडू येत नाही. या ठिकाणी आपण पाहिलं कार्पेटसाने चेंडू खेळला. जमिनीला सरपडे चेंडू गेला. तो पुन्हा एकदा मिड विकेटला आणि 1 धावेचं आणखीन एक योगदान. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज अर्थातच ज्ञानेश्वर. सानवी 11 वडवळ संघाची ही गोलंदाजी. एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. 4 रात्र ही क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र पाहणार आहात. या ठिकाणी कार्पेट्सने पुन्हा एकदा चेंडू जाणार आहे. तो अर्थात त्याच क्षेत्रामध्ये कव्हर आपण पाहिलं तर अर्थात मिडविकेट क्षेत्रामध्ये वारंवार चेंडू इथे जात आहेत आणि 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते. धावफलकात वाढ झाली ती 12 धावा, 13 धावा. 4 चेंडूमध्ये 4 एकेरी धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. रिव्हर्स स्वीप घेण्याचे प्रयत्न इथे मात्र निश्चितच काही अंशी सफल झाला. चेंडू इथे गेला तो अर्थातच शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. रिव्हर्स स्वीप म्हटल्यानंतर अर्थातच असं म्हटलं जातं की दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बर्बाद. आणि झिम्बाब्वे संघाचा डेव्हिड हटन याची आपल्याला आठवण होते, ज्याने पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा फटका शोधून काढला. आणि ओवळे पनवेलचा संतोष म्हात्रे जे 40+ खेळाडू आहेत, ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये पहिला अर्थात रिव्हर्सचा फटका खेळला होता. आता मात्र आपण पाहतात अनेक खेळाडू या ठिकाणी अशा प्रकारचे फटके खेळतात. अर्थात दुधारी तलवार, कारण याच्यामध्ये नुकसान देखील तितकंच मध्ये तीक्ष्ण नजर असावी लागते. ही तीक्ष्ण नजर होती. 5 चेंडूमध्ये धावा आल्या त्या 5. किती गंजूस गोलंदाजी आहे या ठिकाणी. चेंडू फेकण्यामध्ये थोडासा अडथळा येतोय. पंच दर्शवतात या ठिकाणी अर्थात कोणते चेंडू नाही. गोलंदाज ज्ञानेश्वर अतिथी कक्षाकडून गोलंदाजी करतोय. एक चांगल्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर इथे करण्याचा प्रयत्न या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढे सरसावला. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आपण पाहतात चेंडू जातोय इथे डीप मिड विकेट आणि वाडिश लॉंगन मिळतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. अखूट पया चेंडू आणि आलेला शानदार फटका षटकार. षटकार या अगदी शेवटच्या क्षणी पाहिलं. थोडासा आखोटप्या चेंडू होता आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात की फुल टॉस आणि आखोटप्याचे चेंडू या ठिकाणी मोठे फटके खेळले जातात. इथे मिड विकेटला मात्र फलंदाजी खेळलेला फटका होता. अर्थातच गौरवच्या माध्यमातून आलेला षटकार. आणि एकूण धावसंख्या 2 षटकांची समाप्तीनंतर धावफलक येते ती प्रति षटक 10च्या सराने 20 धावा. शेवटचं षटक घेऊन खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आकाश येतोय. माफ करा, गोलंदाज वैभव आहे. यावेळी सज्ज होते. शेवटचं षटक 20 धावा. आणि आतापर्यंत जर आपण तुम्ही पाहिलं तर
अन्वेष 11 सावरोळी संघाने कोणत्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी अजूनही गमावलं नाही, ही त्यांची जमीनची बाजू. ऑन साईडला आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन या दिशेतून गोलंदाज तयार. यावेळी मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला, शेतीच्या चेंडूवर आहे मात्र त्याच्या डोक्यावरून मिड विकेटला आणखीन एक मोठा पूलचा फटका, षटकार साधावा. धन्यवाद डीजे. 26 धावा धावपल येतात. शेवटच्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त योगदान देण्याचा प्रयत्न करतोय आणि खांदेरी आणि गुंदेरी ही बेटं जर तुम्ही पाहिलं तर अलिबाग शहरापासून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर आल्यानंतर वर्सोली गाव आहे आणि तिथून फक्त होडीच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता आणि तिथं वेताळ देव हा कोळी बांधवांचा अतिशय आवडता देव असं म्हणलं जातं, ज्याची श्रद्धा असते कोळी बांधवांची. 26 बिनबाद होते. धावसंख्या या ठिकाणी पुन्हा एकदा रोहितने खेळला चेंडू, तुम्ही पाहता चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथे मात्र चांगलं चप्पल सिच्युएशन पाहायला मिळालं. 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिनिट संघाला. 27 धावा आपलं कावर. येणारे 4 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत एकही चेंडू निर्धाव आला नाही, ही माहिती अर्थातच आमचे राज पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक अतिशय बोलकं गुणलेखन. 8.5 तास एका जागेवर बसून गुणलेखन करायचं हे साधी सोपी गोष्ट नव्हे आणि या क्रिकेटमध्ये असे अनेक गुणलेखक मी पाहायला मिळाले. मगाशी ज्यांचा मी उल्लेख केला सौगाव अलिबागचे 11 तास ज्यांनी गुणलेखन केलं नाईट स्पर्धेमध्ये, हे देखील 13 वर्षाच्या मुलाच्या माध्यमातून मिळालेले खूप चांगले योगदान आहे. असे अनेक गुणलेखक महाराष्ट्रामध्ये समायोजन करताना पाहायला मिळालेत. जाऊया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, कव्हर ड्राईव्ह. चेंडू या ठिकाणी थांबत नाही. चेंडू आपण पाहता डीप एक्स्ट्रा कव्हरला गेला, शेतीच्या चेंडूवर घेणार, चेंडूला अडवलं गेलं. तोपर्यंत मात्र बघता बघता धावांचं योगदान मिळालंय. ते पहा इथे कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तर एक सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय, पायाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, फुटबॉलचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित आपल्या संघाच्या या 3 धावा या ठिकाणी मिळाले आणि धावफलकात आणखीन एक वाढ 3 धावांच्या माध्यमातून. यावेळी मात्र मोठा फटका, पूलचा फटका तुम्हाला पाहिजे. मिडविकेट स्क्वेअर लेग, राजचा एक मोठा फटका, आवडता फटका ज्याला म्हटलं जातं. 6 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि या 6 धावांच्या मध्ये राज याची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली रोहितची तर इथे मात्र त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकात धावा येतात त्या 10 चेंडूमध्ये तब्बल 23 धावांची जबरदस्त खेळी रोहितच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या धावफलकात येऊन पोहोचते ती 36. 3 धावा जेव्हा एखादा फलंदाज धाव काढतो तेव्हा आपल्याला वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिस गेलची आठवण येते. सुरुवातीच्या काळामध्ये त्याने भंगार विकलं आणि भंगार विकत असताना क्रिकेटमध्ये तो आला आणि त्याचबरोबर षटकाराने आपलं खातं उघडलं आणि त्यानंतर आज वेस्ट इंडिज संघाचा श्रीमंत खेळाडू, आज निश्चितच खूप चांगलं त्यांनी योगदान वेस्ट इंडिज संघाने दिलं. पण इतका आळशी खेळाडू होता क्रिकेटमध्ये इतिहासात नोंद केली गेली की त्याने कधी आयुष्यात 3 धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काढल्या नाहीत. हे देखील ख्रिस गेलचं योगदान. 36 धावा धावफलकावर. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. खालापूर तालुक्याचा हा एक गुणवान खेळाडू रोहित पाडगे, रन मशीन ज्याला म्हणलं आता. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या अगदी बाजूनी चेंडू, फलंदाच्या बाजूनी यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. पहिला निर्धाव चेंडू, या सामन्यातला पहिला निर्धाव चेंडू इथे गोलंदाजाने फेकला वैभवने. 36 धावा धावफलकावर, एकही विकेट गमावली नाही, हे देखील वैशिष्ट्य आहे ते अन्वेष 11 सावरोळी संघाचे. वळीया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव मिळते संघाला. 37 धावा धावफलकावर येत आहेत. एक बऱ्यापैकी धावसंख्या ज्याला म्हणलं जातं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूच्या युद्धामध्ये, कारण 18 चेंडूमध्ये डबल धावसंख्या 36 किंवा 37 धावा ही निश्चित चांगली धावसंख्या मानली जाते. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा पंच डावीकडून उजव्या हाताने
धावण्यामध्ये फलंदाज अर्थात या ठिकाणी तयार नव्हता. शेवटचा सामना आपण पाहतो आजच्या या रजनीमधला दिवस रात्र रजनी क्रिकेट स्पर्धा 4 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहात. आणि यावर्षी अनेक नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मालवणची क्रिकेट स्पर्धा दिनांक 23 ते 27 5 दिवस 3 लाख प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे, 1.5 लाख द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक. ही मोठी क्रिकेट स्पर्धा येते यावी. निश्चितच स्क्वेअर कट जबरदस्त चेंडू जातो या ठिकाणी मग डीप पॉईंटला. शेतीश चेंडू जाणार तोपर्यंत मग चेंडूला अडवला गेला आणि बघता बघता धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर नोंदवल्या गेल्या. ओव्हरथ्रो होता या ठिकाणी अर्थात चेक केलं जाईल स्क्रीनच्या माध्यमातून. पाहूया कोणावरही अन्याय होणार नाही. पंचांची भूमिका इथे आपल्याला पाहायला तटस्थ पंचांची भूमिका आपण पाहायला मिळाली. एक स्क्वेअर कट चांगला स्क्वेअर कट होता अर्थात गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या माध्यमातून स्क्वेअर कट आणि लेट कटचा वापर नेहमी केला जायचा. निर्णय या ठिकाणी येईल. इथे चौकार आहे की नाही हे आपण पाहायचं आहे. आणि कृष्णादादा म्हात्रे या ठिकाणी ते अर्थात एक चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करतात. अन्वेषण सावरोली निर्णय येईल. थोडंसं आपण वेट करत आहोत. आणि हा चौकार 4 धावा. चौकार इथे माझा चौकार येतोय. 4 धावांचे योगदान मिळेल. अगदी शेवट गोड केला जातोय आणि या चौकाराच्या माध्यमातून एकूण धावसंख्या धावफलकावर आली अन्वेष 11 सावरोली संघाची 41. 42 धावांचं लक्ष सानवी इलेव्हन वडवळ संघासमोर ठेवलं जात आहे. अर्थात 42 धावाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 3 षटकांचा सामना आहे. अर्थातच 14च्या सरासरीने धावांची गरज आहे सामना जिंकायला सानवी इलेव्हन वडवळ संघाला. शेवटचे षटक होतं गोलंदाज वैभवचं. थोडंसं महागडे षटक ठरलं. 14 धावा 21 धावा खर्च केल्या गेल्या आणि अशा प्रकारे 41 धावा धावफलकावर आल्या. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. 42 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटकामागे 14ची सरासरी आहे. आणि आपण पाहणार आहोत हे अंतिम सामन्यामध्ये अतिशय महत्त्वाचा सामना आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर किमान 25,000चा जिंकणारा संघ हा 25,000चा मानकरी ठरू शकेल. 3 षटकाचा सामना आहे म्हटल्यानंतर अर्थातच प्रत्येक षटकाचा जर आपण विचार या ठिकाणी केला तर 8,333 रुपये आणि 33 पैसे प्रत्येक षटक इथे आपण पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक चेंडूचा जर आपण विचार या ठिकाणी केला तर अर्थातच 6 चेंडू आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडू हा 1,388 रुपये 83 पैसे हा कॅल्क्युलेशन आपण पाहू शकता या प्रत्येक चेंडूसाठी. तर पाहूया आपण मैदानाकडे जाऊया. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. कारण साधारणतः 6:45 वाजता सामने सुरू झाले. आणि जसं आपण होळी धुळीवंदनचा सण हिंदू संस्कृती आपण इथे पाहिलेत आणि त्या माध्यमातून अर्थातच आज थोडासा उशीर झाला. पण उद्या मात्र लक्षात ठेवा की उद्या 3:30 वाजता सर्व संघ रिपोर्ट करतील. पहिले 2 संघ आणि 3:45 सामन्यांना खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होतोय आणि सानवी इलेव्हन वडवळ संघाचे अर्थातच सलामी जोडी मैदानात येते. फलंदाज अंकुश चाळके ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 40 धावांची जबरदस्त खेळी केली होती. अर्धशतकापासून 10 धावा दूर राहिला होता आणि सांघिक खेळ जो ज्याला म्हणलं जातं त्याच्यामध्ये एक चांगलं योगदान त्यांनी दिलं. तोच हा डावाची सुरुवात करतोय आणि त्याला साथ देतोय फलंदाज प्रशांत. गोलंदाज आहे सागर तांबडे. यावेळी पहिले षटक घेऊन येतोय. 230 सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेटला आहे. दरम्यान पहिला चेंडूचा पाठलाग करायचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी बॅट चेंडू संपर्कित उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मात्र मिड ऑफ हिरोशना ऑफ साईडला आपण पाहतात. ऑन साईडला आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग
एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. डावखुरी गोलंदाजी नैसर्गिक गुणवत्ता असणारे असे गोलंदाज आणि फलंदाज म्हणजे डावखुरी गोलंदाज यांना नेहमी म्हटलं जातं. इथे मात्र पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर तांबडे. पुढचा चेंडू यावेळी मात्र लोअर फुट ऑफ चेंडू होता. बॅटचं निश्चित फेस थोडंसं उघडलं होता. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धावीचं योगदान मिळालं गेलं. फटकेमध्ये ताकद नव्हती कारण तिथे अर्थात पॉईंटला क्षेत्ररक्षक होता. चेंडू अडवला आणि एक धावीचं योगदान. दोन चेंडूची समाप्ती आणि धावपलकर धावाले ते 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. हा सामना कोण जिंकणार असा प्रश्न आमच्या लाडकी मायबाप प्रेक्षक ज्यांनी या क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केले प्रतीक्षा करत आहेत. कारण 2:55 मिनिटं झाली. मी जसं मगाशी म्हणलं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे सुरुवातीला जमते ती गर्दी, उरतात ते दर्दी, उडाले ते कावळे, राहिले ते मावळे. आता ह्या दर्दी प्रेक्षकांचं निश्चितच कौतुक करावं लागेल. कारण साधारणतः आपण पाहिलं 6 वाजल्यापासून 2:45 पर्यंत येते काट केला होता चेंडू. यष्टीची झेल पकडू शकला नाही. चेंडू गेला शॉर्ट थर्डच्या दिशेने. तोपर्यंत एक धावीचं योगदान मिळालं. आपल्याकडे धावा येतात त्या 2. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध साधारणतः 17व्या षटकामध्ये क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 1932 मध्ये आपण पहिला सामना इंग्लंडबरोबर खेळलो. आपण पराभूत झालो. क्रिकेटमध्ये आपण अतिशय कच्चे संघ म्हणून नेहमी मानलं जातं. 1946ला आपण अर्थात ऑस्ट्रेलियाला मद्रास कसोटीमध्ये हरवलं आणि तिथून मात्र खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात झाली. 1971 अजितजी वाडेकर. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी चेंडू गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आपण पाहता गली आणि अर्थातच शॉर्ट पॉईंटच्या दिशेने गेलाय. तसे चेंडू येणार. चेंडूला अडवतोय. तोपर्यंत 2 धावा सहज त्या पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांनी एकूण धावसंख्येत वाढ झाली. ती धापलकर धावा येऊन पोचल्या. सानवी लोण वडवळ संघाची 4 बिनबाद 4. 1971ला अजितजी वाडेकर यांनी वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये आणि त्याच वर्षी इंग्लंडमध्ये हरवलं आणि तिथून खऱ्या अर्थाने सुनीलजी गावस्कर, दिलीपजी वेंगसरकर सारखे खेळाडू, एकनाथजी सोलकर सारखे खेळाडू आपल्याला मिळाले. आणि 1983चा वर्ल्ड कप तुम्ही सर्वांनी कदाचित पाहिला असेल. 83 नावाचा चित्रपट देखील हिंदीमधून आला होता. कशी या ठिकाणी मात्र हुकचा फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक जबरदस्त गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. अलिबागचा कुलाबा किल्ला हे गीत जर तुम्ही पाहिलं तर एक आदिवासी कातकरी समाजाचं गोरख गुंजाळ हमरापूर तालुका पेण जिथे गणपती मूर्ती निश्चित प्रसिद्ध आहे. आणि या आदिवासी माणसाने गायलेलं हे गीत पहा किती गोड आवाज आहे. आणि आदिवासी बांधव देखील कुठे कमी नाहीत. हाच माझा सांगण्याचा निश्चित प्रयत्न होता. षटकार येतोय. 6 धावा अंकुशच्या बॅटमधून. त्याची वैयक्तिक धावसंख्या 9 आणि संघाची धावसंख्या आपल्याकडे येते 10च्या घरामध्ये. 10 धावा 13 चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि अर्थातच प्रेक्षकांचं खूप चांगलं योगदान. आज यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक हा सामना पाहत असतील. कारण जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाणार तो पुन्हा एकदा मिडविकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू होणार. 1 धावीचं योगदान मिळते. अतिशय तारेवरची कसरत दोन्ही संघांच्या दृष्टीने करणं तुम्ही पाहिलं. हे षटक क्रमांक पहिलं अर्थात समाप्त होते आणि धापलकर धावांनी पोहोचल्या त्या 11. आता मात्र समीकरण बनते 12 चेंडू आणि 31 धावा. प्रतिषटक जर आपण पाहिलं तर साधारणतः 15.50 धावांची गरज आहे. षटक होतं गोलंदाज सागर तांबडेचं ज्याने 11 धावा खर्च केला. थोडंसं मागणे षटक ठरलं आणि 42 धावांच्या लक्ष्याचा पाठला किती खऱ्या अर्थाने करतोय सानविलन वडवळ संघ.
तर या संपूर्ण स्पर्धेसाठी जर तुम्ही पाहिल्यात प्रकाशजी विठ्ठल पाटील सर माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत होणार आणि निकेशभाई देशमुख माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत होणार, या दोघांचं खूप चांगलं योगदान ह्या स्पर्धेसाठी मिळालं आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा आपल्याला संपन्न करता येते. जाऊया मैदानाकडे. रोहन मालकर यांच्याकडून 2 षटकासाठी 200 पारितोषिक. अंकुश चाळके या फलंदाजासाठी पाहूया समोर मात्र खेळण्यासाठी तयार असेल अंकुश. षटक घेऊन गोलंदाजी येतोय हर्षल चौगळे. पहिला चेंडू या षटकातला पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने हो केलाय जबरदस्त. यावेळी पुन्हा एकदा तोच फटका पाहिला, रिप्ले पाहायला मिळाला. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषे पलीकडे येतोय. एक शानदार आणखीन एक मोठा फटका. अतिशय सुंदर गीत इथे आपण पाहायला मिळेल. सासगावचं मंदिर अर्थात विठोबा रुक्मिणीचा बोंबड्या विठोबा असं ज्यांना म्हटलं जातं आणि मोठा बाजार या ठिकाणी पाहायला मिळतं. अगदी महाराष्ट्रातले अनेक मंडळी या ठिकाणी येतात. तर या ठिकाणी मात्र आपण पाहायला षटकार 6 धावांचे योगदान मिळते. ते अंकुशच्या बॅटमधून त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आणि एकूण धावसंख्या आपल्याकडे येऊन पोहोचते 17 धावसंख्येवर. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. तर जाऊया मैदानाकडे. आणखीन एक षटकार येणं आवश्यक आहे. 200 पारितोषिक आहे आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अर्थातच येतोय स्क्वेअर लेग वर आलेला एक मोठा फटका. षटकार 6 धावा. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम. धन्यवाद. रोशन मालकर यांच्या माध्यमातून आले 200 पारितोषिक अर्थातच यावेळी अंकुशला या ठिकाणी दिलं जाईल. रोहन मालकर यांच्या माध्यमातून 200 पारितोषिक देते आणि एकूण धावसंख्या आपल्याकडे जाऊन पोहोचते. आता मध्ये समीकरण म्हणजे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 42 धावांच्या टार्गेटचं पाठलाग इथे केला जातोय. ते सानवी इलेव्हन वडवळ संघाच्या माध्यमातून अन्वेष इलेव्हन सावरवली आणि सानवी इलेव्हन वडवळ हा शेवटचा सामना आपण इथे पाहतात. या स्पर्धेमध्ये समायोजनाकडे संधी गेले 6-7 वर्ष मला दिली गेली. त्याच्यामध्ये अर्थातच गणेशजी पाटील सर, नाना, संदीपजी पाटील, आकाशजी पाटील, अक्षयजी पाटील, दर्शनजी पेंगळे, वैभवजी पाटील आणि सहकारी अर्थात चिंचोली ग्रामस्थ यांचा मी हार्दिक आभार व्यक्त. या ठिकाणी फुल चेंडू इथे पाहायला मिळेल. त्यानंतर तिन्ही यष्टीसमोर फलंदाजाला पाहिला आणि इथे मात्र पंचांचा बोट अक्षर आणि हा पहिला धक्का बसला सानवी इलेव्हन वडवळ संघाला. रिव्ह्यू हा फक्त बीमरसाठी आहे. रिव्ह्यू हा फक्त बीमरसाठी आहे. जरा प्रेक्षकांनी त्याची नोंद घ्या. आणि फलंदाज या ठिकाणी पायचीतच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाज अर्थातच अंकुशची खेळी समाप्त होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अंकुश चाळकेने जी फलंदाजी केली अर्थात 3 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 22 धावांचं ज्याने योगदान दिलं. लाजबाब फलंदाजी पाहायला मिळाली. परंतु यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि तिन्ही यष्टींच्या समोर त्याला पाहायला गेल्यामुळे पंचाने या ठिकाणी बोट उंच केलं आणि पायचीतच्या माध्यमातून फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज विशाल हे नाव समोर आलं की अर्थात पनवेल तालुक्याला दापोलीचा विशाल जेतेकर जो रायगडचा एक जबरदस्त खेळाडू आहे. अर्थातच एक कर्णधार कॅप्टन कूल ज्याला म्हटलं जातं, जसं इकू खोपोलीचा तसं विशाल जेतेकर याचं नाव आपल्यासमोर येतं. ज्याने आखाती देशामध्ये देखील चांगलं क्रिकेट पनवेलसाठी अर्थात रायगडसाठी दाखवलं. तर या ठिकाणी मात्र हा विशाल पाहूया. बुडती नौका पैलण्यासाठी का नाखव्याची नावाडीची गरज आहे. या ठिकाणी तो नाखवा इथे पाहायला मिळेल का. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू क्लोजर लाईन या ठिकाणी ऑन साईडला अर्थात डाव्याच्या बाहेर चेंडू स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचे योगदान. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढते. 24 धावा धावफलकावर.
9 चेंडू आणि 18. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. यावेळी मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला. शेतीचे चेंडू येतोय, पायाने चेंडूला अडवला गेला. तोपर्यंत फलंदाज मात्र द्विधा परिस्थिती आपण पाहणार आहोत. नेमकं इथे काय घडलं, चेंडूची फेकी केली होती मात्र ओव्हरथ्रो होता आणि क्षेत्ररक्षक होता वैभव मेहतर. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली, खऱ्या अर्थाने 2 धावा मिळू शकल्या असत्या. आणि क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की एकेका धावेला किती महत्त्व असतं. सरड्याप्रमाणे रंगबदल क्रिकेट, राज्यकर्ते म्हणून रंगबदल क्रिकेट, आणि म्हणूनच करोडो भारतीय आपण या क्रिकेटवर का प्रेम करतो याचं उत्तर आज तुम्हाला मिळते ते 3:05 समीकरण बनते. येणारे चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू 17 धावा. मैदानाकडे हा चेंडूला भिरकावलाय. लॉफ्टेड शॉट, लॉंग ऑन सीमेवर आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. प्रशांतने मारलेला एक सुंदर फटका षटकार या व्यतिरिक्त 7 या धावसंख्येवर आणि समीकरण म्हणजे 7 चेंडू 11 धावा. 42 धावांचं लक्ष देखील या ठिकाणी अर्थातच पूर्णचा प्रयत्न येतोय. बॅकफुटचा चेंडू खेळलाय. या ठिकाणी आपण पाहता ग्लान्सचा फटका इथे पाहायला मिळेल. चेंडू जातोय तो अर्थातच यावेळी लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. तोपर्यंत 2 धावांचं योगदान. 2 धावा आणि या 2 धावाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 33. आणि आता मात्र समीकरण बनेल ते शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. शेवटच्या या सामन्यामध्ये मात्र क्रिकेट रसिकांच्या हृदयाची धडकण वाढवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतात. ब्लड प्रेशर वाढवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. कारण आता मात्र समीकरणामध्ये येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा हे एक समीकरण पाहिलं. या षटकाचं दुसऱ्या षटकात आपण हर्षद याने तब्बल धावा खर्च केल्या, त्या 22 धावा खर्च केल्या. आणि मागील षटकाची सांगता झाली. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज वैभव. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. समोर मात्र फलंदाज विशाल. पहिला चेंडू. यावेळी हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार का? इथे मात्र हा झेल घेतला गेला रोहितच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे हा दुसरा धक्का इथे मात्र बसला. आणि आता समीकरण बनते येणारे 5 चेंडू आणि 9 धावा. स्ट्राईक हा नवीन फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाप्रमाणे जे नियम आज लागू व्हायचे आहेत, परंतु चिंचोली घोळे यांच्या आयोजनाने या ठिकाणी अर्थातच दाखवून दिलं की आम्ही एक पाऊल पुढे आहोत. तर इथे मात्र फलंदाज बाद झाला तो विशालची खेळी समजतोय. 2 चेंडूमध्ये 1 धावाचे त्यांनी योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज ज्ञानेश्वर, ज्याने मगाशी चांगली गोंजी केली होती. येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू कंपल्सरी चेसिंग, 9 धावांची गरज आहे. ज्ञानेश्वरसाठी पुढचा चेंडू. ज्ञानेश्वरने या चेंडूला भिरकावून दिलंय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे येतो एक शानदार फटका. षटका 6 धावा. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. धन्यवाद डीजे.
एकनाथ माळी यांच्या आवाजातलं हे गीत आपण पाहिलं मगाशी याचा उल्लेख केला होता. आता मात्र समीकरण बंडे या षटकाराने 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. चेंडू जास्त, धावा मात्र कमी. षटकार ज्ञानेश्वरच्या बॅटमध्ये आला, एक निश्चितच एक मोठा फटका होता ज्याने संघाला दिशा दाखवली. आणि आता मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललेलं आपण पाहायला मिळतं, कारण एक अतिशय हृदयाची धडकन वाढणारा सामना. हा सामना कोण जिंकणार, किमान 25,000चा मानकरी कोण असेल याचं उत्तर आता आपण आपल्याला मिळेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 4 आणि गरज आहे 3 धावांची. गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र यष्टेशाने खूप मोठी चूक केली. चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू गेला तो, अर्थात शॉर्ट फायनलला 1 धावफलकात नोंदवली गेली. 1 धावीच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. 2 गडी बाद धावा धावफलकात आल्या त्या 40. आणि आता मात्र येणारे चेंडू बाकी आहेत ते 3 आणि गरज आहे 2 धावांची. 3 चेंडू 2 धावा, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि या माध्यमातून मात्र सामना या ठिकाणी मागच्या षटकार जो मारला होता ज्ञानेश्वरने पूर्णपणे खुला केला गेला, कारण तेव्हा 9 धावांची गरज होती. यावेळी मात्र समीकरण पूर्णपणे बदलले. जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. बचत रुपयाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला ड्राईव्ह केलं, चेंडू जातो तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. शॉर्ट करून क्षेत्राशी चेंडू येणार. एसटीकडे फेकी केली गेली आणि तोपर्यंत फलंदाज धावचीच्यामुळे बाद झालं. 1 धावीचं आणखीन एक योगदान. आता का फासल्या पासपूस फुसफुस करू नये, कारण 1 चेंडू 6 धावाही जमतील. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासल्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. बरोबर, अगदी गोरक्षनाथ पवार आमचे पनवेलचे समालोचक आहेत. अर्थातच त्यांच्या माध्यमातून आवाज आपण इथे पाहिलात की फासल्या तुमच्या फासफूस करतील. हृदयाची धडकन वाढवणारा सामना इथे पाहायला मिळाला. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय. 2 चेंडू 1 धाव, सानविलन वडवळ. नवीन फलंदाज वैभव मैदानामध्ये. 2 चेंडू 1 धाव. बरेचसे सामने असे झालेत की 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील आली नव्हती. हा देखील इतिहास क्रिकेटमध्ये. मुरबी संघ अर्थातच प्रेमनाथ मुरबी संघ पनवेल तालुक्यातला संदीपजी पाटील आमचे रायगड समाजाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या गावच्या संघाने नरेशने त्या धावा दिल्या नव्हता. हा देखील अर्थातच क्रिकेटमधला इतिहास आहे. इथे मात्र 2 धावा, 2 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. क्षेत्रक्षण जवळ घेतलं जाते. पहा, एक सिली पॉईंट तैनात केले गेले, शॉर्ट पॉईंट तैनात केले गेले, एक शॉर्ट फाईन लेग आणला जातोय, अर्थात एक सिली पॉईंट आणला जातोय, एक सिली मिडॉन आणि मिडऑफच्या क्षेत्रक्षणाला इथे मात्र थोडंसं जवळ घेतलं जातोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रक्षक मिडऑफला येतोय. मिडॉनच्या क्षेत्र तैनात केलं गेलंय. 2 चेंडू आणि 1 धाव, निर्णायक धावांची गरज. मी मात्र थांबतोय. टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि या ठिकाणी पहा, चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र धावचीच्या रूपाने बाद होऊ शकेल. 4था फलंदाज. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. काय सामने झालेत. आणि खरं तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जयमान मित्रमंडळ चिंचोली गोहे पुरस्कृत एकता चषक आणि खरं तर क्रिकेट रसिकांची मनं जिंकलीत. रात्री 3:10 3 वाजून जवळपास 13 मिनिटांनी, कारण शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आलाय. 1 चेंडू 1 धाव. माझा पॅटर्नच वेगळा आहे. खरंच डीजेच्या माध्यमातून अशी सुंदर गीत आपण पाहिलं की हारणारा संघ देखील जिंकतो, जिंकणारा संघ देखील हारतो. हे क्रिकेटचा इतिहास आहे. नवीन फलंदाज लहू या ठिकाणी येतोय आणि समोर मात्र असेल फलंदाज अर्थात ज्ञानेश्वर, ज्याने षटकाराने सामना खुला केला होता. 7 धावांचं योगदान दिलं होतं. तोच खेळाडू इथे समोर आहे. 1 चेंडू 1 धाव. काय घडणार, काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजी युद्धामध्ये कोणता संघ या ठिकाणी मात्र अर्थातच हक्कदार ठरेल या आजच्या दिवसाचा किमान 25,000 रुपयाचं पारितोषिक आपल्या नावावर निश्चित करून आज घराकडे जाताना आपल्या गावामध्ये शांतपणे घरामध्ये झोप घेतील हे खेळाडू. तो संघ कोणता असेल? अन्वेषी 11 सावरोली की सानवी 11 वडवाळ? याचं उत्तर या शेवटच्या चेंडूवर पाहतात. सिली मिड ऑफ तैनात केले गेले, सिली मिड ऑन तैनात केले गेले, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, सिली पॉईंट तैनात केले, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड ऑफ आणि एक अर्थातच मिड ऑन दरम्यान शेवटचा चेंडू.
या ठिकाणी मात्र चेंडूला कट केलंय, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र ही धाव पूर्ण केली आणि अशा प्रकारे हा सामना मात्र सानविलन वडवळ संघाने जिंकलाय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अन्वेषिलवन सावरी संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जबरदस्त सामना पाहिला, क्रिकेट रसिकांची मन जिंकणारा सामना इथे मात्र आपण पाहिलात आणि किमान 25,000चा मानकरी किमान मानकरी सानवी इलेव्हन वडवळ संघ ठरतोय. या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामन्याचा मानकरी ठरतोय ज्याने 8 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान देणारा तो फलंदाज अर्थात अंकुश याला सामन्याचा मानकरी म्हणून पार्थिव देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. त्याला विनंती आपण यायचे आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या अर्थात मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाईल. जबरदस्त क्रिकेट पाहायला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारा सामना. क्रिकेटचं कुरुक्षेत्र काय असतं हे या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालं आणि चिंचोली गोहेची ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने संपन्न झाली. तर मी अंकुशला विनंती करून आपण यायचं आहे आणि तिथे मात्र तुम्हाला या ठिकाणी सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आम्ही सन्मानित करत आहोत आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय